नमस्कार मित्रांनो, आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर भाऊंना सर्वांना मानाचा जय आदिवासी. तर भाऊंना आज आलं चांदवड रेणुका माता मंदिर, इच्छापूर्ण गणपतीचं मंदिर दर्शन करून आम्ही दाजीच्या बहिणीच्या घरी जाणार आहे. तर बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करा. आवडलीत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग टॅटिंग इडूनच केली आहे. बघू शकतो मित्रांनो, आम्ही फिरायला आलोय. सगळे गँग मोर चालू राहिली, मी माग आहे. मला तर खूपच दम लागून जातो एवढं चाललं तरी. दाजी आहे, नानागडी आहे, नाना दाजी आहे, दाजीचे दाजी आहे, बाळमामा ते पण आहे. चला मग मित्रांनो, तर बघू शकता मित्रांनो, हे करवंदाचं झाड आहे. बघा, भारत फोटो काढतो त्यांचे इन्स्टाला ठेवायसाठी. दादा करवंद बघा. बाकी जनता मोर गेली. रील्स बनवली भारतनी. मामा बघा, थोड्याच वेळात आम्ही सिटी पोचून लागणार आहे. खूप दम लागला पाहिजे चढायला, खूप वर डोंगर आहे. आता जायचं आहे शिड्यांपाशी. खूप थकलोय, लय हौस यायची. दाजींची मोर गेले, फक्त नाना दाजी मागे. चला मग जाऊ, बाकीचं तिथून कंटिन्यू करा. बघू शकता मित्रांनो, खूप दम लागला आहे. खूप वर आलो आहे आम्ही, अजून जायचं आहे वर. बघू शकता खाली शिड्यांपाशी पोचणारच आम्ही. देतो तुम्हाला मोरचे अपडेट मी. चला मग, काही जुन्या काळातल्या वस्तू पण आहे, जुने माणसांनी किल्ले बनवेल ती पण दाखवतो मी. करवंद आहे, करवंदाचं झाड आहे, करवंद पण आहे. ते तिकडे खाली घर आहे त्यांचे दाजीचे. बघू शकता, अजून याच्यावर जायचं आपल्याला मित्रांनो. बघू शकता, 2-4 पिढींनी बनवलं असं नाही, मागच्या पिढींनी. बघा कशी रूम होते, किल्ल्यान टाईप आहे. तिकडं पण आहे. आता इकडून वर जायला शिड्या पण आहे. पहिल्या शिड्या नव्हत्या, आता शिड्या टाकले. तर चांदवडपासून 5-6 किलोमीटर इकडे राजदरवाडी गाव आहे. त्या गावाच्या वरतून डोंगर आहे. तर तुम्हाला आज वर पण दाखवतो, असंच आहे. बघू शकता चंगताईवर. बघा या शिड्या, ही वाचा काय, मला वाचता येत नाही. बघा या शिड्या. आत्ता ही नवीन शिडी व्हायली, ती कोणती जुनी शिडी आहे. बघू शकता जुने कारिगिरी, पायऱ्या पण बनवले. Action!
सेल्फीस वर ये ना. सेल्फी घेऊ राहिली पा घाबर. मित्रांनो बघू शकता लय जुनं आहे कोण? हे किल्ला कोरेले हातांनी कोलेले कोरेले माणसांनी आहे. दाजी काहीतरी सांगते ना स्टोरी या किल्ल्याची बोलाव. 500 वर्षापूर्वीची गोष्ट ही. 500 वर्ष पूर्वांनी बनवली आहे. आता मला बोलता येईना, मी चाललो वर, तुम्हाला वर दाखवतो. कंटिन्यू करा ब्लॉग तुम्ही. इथं पण असं एक एक माणूस इकडं झोपायचं, प्यायरा द्यायचं या किल्ल्याला. किल्ल्याचं नाव काय हो? राजदर किल्ला आहे वाटतं. पायऱ्या खूप भयंकर आहे. पोरं पाहिले का? धर ना, मला घे ना. चला मामा आपली मोर आहे. बाईक नाही आणला आपण. जाई का मन कॅमेरा पकडला होता. बघू शकता हे पुरं ढसळून जाईल किल्ल्याचं. पायऱ्या बिऱ्या बघू शकता. जुनी कारागिरी. हा दरी दिसत नाही ना. मित्रांनो बघू शकता मारुती रायाची शाही नाही खूप एड. आम्ही त्यांच्यासाठी काहीच नाही आणलं, ते एडच राहत्या. त्यांना आता दिवसाचं काही खायला नाही. ते आमच्याकडे पाहून राहिले. म्हैशीने कोण आले नवीन आज इकडं. वेगळे वेगळे प्राणी. हा लगेच बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे बघू शकता माणसांनी जुन्या पूर्वजांनी कसं कोरेले. कशा रूम आहे बघा. या हातांनी कोरेले बघा. हे बघा भयंकर आहे. भारत हसू राहिला मला ब्लॉग बनवतो इथं. त्याला हसू येतं फार. बघा हे सारं छेने हातोड्यानं कोरेल असणार आहे जुन्या काळात. आत्ताच्या माणसाला जर म्हणलं एवढं कोर तर त्याच्या पार जीवर येऊन जातं. हे जुन्या माणसांनी बघा कसं कोरेल. जुने पूर्वी माणसं इकडंच राहायचे. अजून वर दाखवतो तुम्हाला असेच काही. कंटिन्यू ब्लॉग करा तुम्ही. हे आपले मारुती राहायचे शाईना म्हणावं यांना लागण्यांना. ते पाहते त्यांच्यासाठी आपण काहीच खायला नाही आणलं. इकडंच राहते ते डोंगराव. ते बॅगीला धरतं काही नव्हता का भारतल्यावर धरतं ते असं काही विशेष का. मी कॅमेरा धरतो मागच नाही लागू. ती बॅग घेऊन पळ बघते. उन्हाळ्याचं काहीच खायला नाही मित्रांनो त्यांना. तुम्ही जर आले असे फिरायला तर काही घेऊन जात जा त्यांच्यासाठी. मुख्य प्राणी ते आपले मारुती राय साई नाही. जय श्री राम भावन. ही आमची साई नाही. पलटण खूप आली आहे तिकडं पण आहे. नाही ग जाऊ दे ग. भुकेले झाले तबा ते एकच घेऊन पळालं. त्यांना भेटलं नाही. बघू शकता तुम्ही. इथं टाकू या खड्ड्यात. सगळे खाते ना खाऊन द्या ना. हे मोठं खाऊन नाही द्यायचं. पांगून टाका पांगून. दाजी टाकता भेळ त्यांना. तबा कसं खाते खूप भुकेले होऊन जाईल ते. नको जाऊ दे. अरे भांडण नका रोय. अरे येत भांडायला लागले इकडं. मारुती रायाची साईन फेकू नको ना.
राहते ते काय लहानचे मोठे कसे चालू बघू शकता ते या इकडे पुढे टाकते बरोबर खाते पुढे तबा त्या ते बारीक पिल्लं सुद्धा आहे तिकडं मोठं मित्रांनो. बघा इकडं बारीक पिल्लं सुद्धा आहे. दाची सारते पाय किती भोकली होऊन जाईल ते बघा त्या एवढंच पिल्लोय. इकडं बघू शकता लय बारकी पिल्लं आहे. चालले ते खाली बेऊ राहिले ते हे लहान असल्यामुळे बेऊ राहिले ते मोठे पण आहे. हे बघा पायऱ्या कशा कोरेले मित्रांनो. हे छेनी आतुड्याने कोरेले मागच्या माणसांनी. हे मंदिर पण आहे जुनं. काचं मंदिर आहे. मंदिर आहे काय मंदिर आहे नाही भावांनो. हे पाण्याचं काहीतरी पाण्याचा कुवा आहे. हा का मंदिर आहे काय माहिती सांगता येत नाही. जुनं आहे खूप. बघू शकता मंदिर टाईप आहे ते पण खाली पाणी आहे. पाणी साचवायचे काय जुनी माणसं. इकून पण काहीतरी दिसतंय. इकून पण वाटतं इकडं पण पाणी आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. हे असे जुने काळातलं आहे. खूप पाय झोकतंय. पाणी साचेले. बेंटकुळे तुमच्या बाबंत पण पाण्यात चला वर पाणी म्हणते गार गार प्यावा ते. बघू शकता रे उन्हाळ्याचं काही खायला नाही त्यांना. खूप भांडता येते. हे बघा दाजींना याला भेळ चालली ते लाडवलं लगेच. त्या दाजीन मागाचे राहिलं नाही नाही. दाजी काही चालू राहिले त्यांना. आपली माग आपली शाईना आहे काय शाईना आहे. मी मोर आहे. पाणी का चालू आता. पाणी प्यायचं गार गार. चला मग पाणी प्या. मग सेल्फी स्टिक नाही आणल्यामुळं अडचण झाली आज. सेल्फी स्टिक पाहिजे नव्हती. मग असं मोठं लांब केलं असतं हात. हसताय. कॉमेडी भयंकर आहे ना आपली. पक्या गेला तिकडं देवळा साठाना पाहिला त्या साईडला. बघू शकता मित्रांनो इकडं पण एक रूम 2-3 रूम आहे. ते पण छान हातोड्याने कोरेले. इकडे बघू शकता तुम्ही. खूप वर आहे मी.
चिलटच पाणी वाटतं. इकडं पाणी वाटतं प्यायचं, थंड थंड चिलट. पिऊ भरता पाणी. इथं पण तसंच कोरेल. बघा या आदिवासी. वर पण चालले ते अजून खूप वर आहे. माग देवळा आहे, मग सटाणा, तारावाज. देवळा, सटाणा, इकडं देवळा आहे. धुका असल्यामुळे दिसत ना काय. हे अजूक वर घेऊन चालले दाजींचे दाजी, म्हणजे आमचे भाऊ ते. चला मग भरपूर वर आलो आज. वर पण कोरेल वाटतं मित्रांनो. तिकडे आहे वाटतं ते लांब आहे. बघू शकता हे डायरेक्ट तळ्यात जाऊन बसले. काय खरं आहे. नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला मी जुन्या पद्धतीचं काहीतरी दाखवलं. तर भाऊंना आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो मी. चला मग भेटू नवीन परत एक ब्लॉगमध्ये.